आपला आत्ताचा विषय आहे अमेरिकेने जगावरती समोर आणलेलं हे टॅरिफ वॉर. म्हणजे फार काही गुंतागुंतीचा विषय नाहीये. अमेरिकेने आतापर्यंत कृत्रिमरित्या जो माल इतर देशातून अमेरिकेत येत असे त्यावरती जो काही टॅक्स लावायचा तो एका विशिष्ट पातळीला ठेवला होता. उदाहरणार्थ भारत अमेरिकेवरती जास्त टॅक्स लावत असला आयातीसाठी, पण अमेरिका तितक्या प्रमाणात लावत नव्हती. आता ते उलटं होणार आहे, सुलटं पण होणार आहे. काही देशांच्या बाबतीत ते अति पण होणार आहे आणि भारताच्या बाबतीतला हा टॅरिफचा आकडा आता 26% असा समोर आलेला आहे. याचे फायदे कमी आहेत पण सध्या तरी तोटे जास्त दिसत आहेत. अर्थात याच्यामध्ये सुद्धा काही संधी आहे का, मुळात यानंतर आता होणार काय आणि जग ज्या पद्धतीने अमेरिका जी या जगाच्या जागतिकीकरणाची सुकाणू वाहणारी संस्था मानली जात होती तीच जर का अशी म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह सारखी वागायला लागली, अधिकाधिक आत्मकेंद्री वागायला लागली, तर व्हायचं कसं या जागतिकीकरणाचं, असे अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्यानं तर भारताला घेऊन प्रश्न आहेत. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शैलेंद्र देवळाणकर, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आहेत आणि अन्य विश्लेषक सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मी पहिल्यांदा देवळाणकरांपासून सुरुवात करतो. देवळाणकर जी, ज्याला म्हणतात की पहिल्यांदा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सेन्स आम्हाला करून द्या भारतीयांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, की नेमकं काय झालेलं आहे. आम्हाला नेहमी अशा कुठल्या आकडेवारीची सवय आम्हाला बजेटच्या बाबतीत होती. निर्मला सीतारामन काय लावतात टॅक्स हे आम्हाला माहित होतं, जीएसटीमुळे काय मागणार आहे ते आम्हाला माहित होतं. आता काय होणार आहे या गोष्टीमुळे? प्रसन्नजी, डोनाल्ड ट्रम्प हे भारताचा उल्लेख टॅरिफ मास्टर अशा पद्धतीने करतात. याचा आज जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्याला रेसिप्रोकल टेरिफ अरेंजमेंटच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला आहे, याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने भारतीय वस्तू या अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकल्या जातात आणि ज्याच्यावरती अमेरिका टेरिफ यापूर्वी लावत नव्हतं, किंबहुना फार कमी टेरिफ हे लावले जायचे, आणि आता ज्या अमेरिकन वस्तू ज्या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात त्यांच्यावरती भारताकडनं साधारणतः 20% तर 52% टेरिफ लावले जातात. विशेष करून ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असे आहेत की ज्यांना आपली डोमेस्टिक ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्सला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण अशा प्रकारचे टेरिफ लावतो. अगदी उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, दुधाची भुकटी घ्या. दुधाच्या भुकटीला अमेरिकेमध्ये व्हे प्रोटीन म्हणून ओळखलं जातं. आपण सगळीकडे जिम इंडस्ट्रीमध्ये आता व्हे प्रोटीन मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. आपल्याकडे सुद्धा व्हे प्रोटीन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि आपल्याकडे जो डेअरी इंडस्ट्री आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण 2019 मध्ये दुधाच्या भुकटीवरची इम्पोर्ट ड्युटी ही साधारणतः 22% वाढवलेली होती. आणि त्यामुळे होतं असं की अनेक अमेरिकन प्रॉडक्ट्स हे भारतामध्ये विकले जात नव्हते. अगदी उदाहरण, डोनाल्ड ट्रम्पची आवडती 2 उदाहरणं आहेत. एक होतं हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल. ही हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवरती आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावत होतो. नुकतंच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये ती इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली. दुसरी बर्बन व्हिस्कीज, या सुद्धा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट ड्युटी लावली जात होती, ती देखील आपण आता कमी करून टाकली. 22 प्रॉडक्टवरची इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली. त्यांचं असं म्हणणं होतं की भारत आणि अमेरिकेमधला एकूण व्यापार हा 130 अब्जचा आहे. त्यामध्ये भारत अमेरिकेला जी निर्यात करतो ती साधारणतः 88 अब्जची आहे. या 88 अब्जमध्ये जेम्स ज्वेलरी आहे, ऑटो पार्ट्स आहेत, फार्मास्युटिकल आहे, केमिकल्स आहेत आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत. हे मोठ्या प्रमाणावरती विकले जातात. मात्र अमेरिकन माल हा भारतीय बाजारपेठेत विकला न जात असल्यामुळे दोघांमध्ये व्यापार तूट निर्माण झाली आणि ही व्यापार तूट साधारणतः 36 अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे. त्यामुळे ही व्यापार तूट का निर्माण झाली, तर ते म्हणतात भारताच्या ट्रेड प्रॅक्टिसेस अनफेअर आहेत. आता मुद्दा असा आहे की भारत ज्या प्रकारचे टेरिफ लावतो आहे ते टेरिफ अशा वस्तूंवरती लावतो अमेरिकेच्या जे प्रामुख्याने भारतातले श्रीमंतच अफोर्ड करू शकतात. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही हार्ले डेव्हिडसन वरची 100% इम्पोर्ट ड्युटी जरी अवॉइड केली आणि ती 0वरती आणली तरी हार्ले डेव्हिडसनचं बेसिक मॉडेल तुम्हाला 7 ते 8 लाखाला मिळेल. त्यामुळे एनफिल्ड आणि बुलेट घेणारा हार्ले डेव्हिडसन कडे जाणार नाही. तुम्ही 4 व्हीलरवरती म्हणजे टेस्लावरची इलेक्ट्रॉनिक व्हेकलवरची इम्पोर्ट ड्युटी 100% जरी तुम्ही हटवली तरी मिनिमम टेस्लाची जी ईव्ही व्हेकल आहे ती तुम्हाला 30 ते 35 लाखांना मिळेल. कोणत्याही भारतीय ती घेणार नाही. त्यामुळे हा लक्झरी टॅक्स जो भारत लावतो आहे त्यामुळे याचा इम्पॅक्ट जो पडणार आहे, जरी आपण हे इम्पोर्ट ड्युटीज काढल्या तरी याचा इम्पॅक्ट हा प्रामुख्याने श्रीमंतांवरती पडणार आहे. सर्वसामान्यांशी निगडीत केवळ ऍग्रिकल्चर प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल आपण देवळाणकरजी, एक मला चर्चेचा टोन सेट करण्यासाठी पहिल्यांदा मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. मला बेसिक तुम्ही मुद्दा इंटरेस्टिंग सांगितलेला आहे. मी आता जातो अजय वाळिंबे यांच्याकडे, कारण अनेकांचे पोर्टफोलिओ जे आधीच लालेलाल आहेत, कलिंगडाच्या उन्हाळ्यातल्या कलिंगडाच्या गरापेक्षा सुद्धा लालेलाल झालेले पोर्टफोलिओ आहेत,
ते आता हे जागतिक आणि अमेरिकेमध्ये असं की अमेरिकेमध्ये फक्त निमित्त असावं लागतं. ते फेडरल रिझर्व्ह वगैरे आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या अंधविश्वास आहेत. अमेरिकेत काही झालं तरी निमित्त हवं असतं की इकडचा बाजार कोसळला किंवा वाढला आणि FI वाले जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी कसा पैसा काढला हे सांगायला फक्त कारण हवं असतं. मला आता अजय वाळिंबेंकडे जायचं आहे. अजय सर, या सगळ्याचा परिणाम आधीच लालेला झालेल्या पोर्टफोलिओवरती आणखी त्याला लाल भडक करून टाकणार आहे का? याचे कोणते ॲडव्हर्स किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसे तुम्ही पाहता? प्रसाद, नाही याच्यात मी सुरुवात करायच्या आधी फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो, ती अशी की आता जो टरीफ म्हणजे हा जो रेसिप्रोकल टरीफ जो चार्ज केला त्याचा एक फॉर्म्युला त्यांनी सेट केलाय. हो. म्हणजे असं नाहीये की माझी इम्पोर्ट ड्युटी खरोखरच 52% किंवा 60% वगैरे असं नाहीये. दॅट इज ऑन द ट्रेड डेफिसिट. हो. मग त्यांनी फॉर्म्युला कसा केलाय तर आपण एक एक्झाम्पल घेऊया का, की मी इम्पोर्ट केलं समजा भारतातून अमेरिकेला इम्पोर्ट आहे समजा $200 हो. आणि एक्सपोर्ट त्यांचा आहे समजा $60, $80 समजा. सो ट्रेड डेफिसिट किती झाला? एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट म्हणजे त्याचा ट्रेड डेफिसिट झाला 120. बरोबर आहे. 200 मायनस 80. आता ह्या ट्रेड डेफिसिटला इम्पोर्टने डिवाइड करायचं, म्हणजे त्याचं पर्सेंटेज काढायचं. हो. सर त्याला जर मी 120ला 200ने डिवाइड करून त्याचं पर्सेंटेज काढलं तर इट कम्स टू 60. मग 60च्या 50% हो. अशी ड्युटी त्यांनी लावली आहे. सो चायनाचं पाहिलं असतं 67%, 67च्या अर्धे. भारताचं पाहिलं असतं 52%, 52च्या अर्धे. हो. 52% हा ट्रेड डेफिसिट, त्याच्या 50% ड्युटी, असं त्यांनी फॉर्म्युला केलाय. बरं. आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की समजा आता ट्रेड डेफिसिटच्या ऐवजी ट्रेड गेन असेल, म्हणजे त्यांच्याकडे डेफिसिट नाहीये पण त्याच्याऐवजी ट्रेड सरप्लस असेल, हो. मग काय, मग ट्रेड सरप्लस लावणार त्यांनी सरळ फ्लॅट 10% लावून टाकले. हो. म्हणजे ज्यांच्याकडे अमेरिकेचा एक्सपोर्ट जास्त आहे आणि इम्पोर्ट कमी आहे त्यांना त्यांनी 10% लावले. सो हा एक जस्ट प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक कॅल्क्युलेशन सांगितलं मी. बरं. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओ आलेला असं आहे की याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट डेफिनेटली होणारच आहे. तो मुख्यतः 3 क्षेत्र म्हणजे जे आपण सगळीकडे आज सकाळपासून तुम्ही ऐकलं असेल, तर मेजरली ऑटोमोबाईल, फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स. आणि आपले जे एक्सपोर्ट जे त्यांचे इम्पोर्ट आहेत त्याचा डेफिनेटली निगेटिव्ह इम्पॅक्ट अमेरिकेवर पण होईल. म्हणजे असं की अमेरिकेतली जी आता इन्फ्लेशनरी ट्रेंड नव्हता आतापर्यंत तो चालू होऊ शकेल, कारण प्रत्येक गोष्ट महाग व्हायला लागेल. आय डोंट नो किती जणांना माहिती असेल पण आता अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा आहे, कारण सगळं इम्पोर्टच त्यांनी कमी केलं आणि त्याची ड्युटी प्रचंड वाढवली. याच्यात 2 गोष्टी होऊ शकतात. काही लोक अफोर्ड करू शकणार नाहीत विकत घ्यायला, किंवा जे अफोर्ड करू शकतील त्यांनी घेतलं तरी त्याचे भाववाढ डेफिनेटली होणार. आता आणखी एक मोठी आणि महत्वाची किंवा भीतीदायक गोष्ट अशी की याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट अमेरिकेच्या इकॉनॉमीवर होऊ शकतो, आणि तो अमेरिकेच्यावर झालेला निगेटिव्ह इम्पॅक्ट जगाला परवडणारा नाही, कारण सर्वात मोठा कन्झ्युमर आज अमेरिका आहे. बरं. आतापर्यंत म्हणजे जे ते म्हणतोय ना, तुम्ही आमच्यावर रेप केलात, तुम्ही आमच्याकडून एवढं लुटून दिलं, तर भारत आम्हाला अमेरिकेला तुम्ही अक्षरशः लुटलेलं आहे वगैरे वगैरे. याचं कारण ते त्यांचं इम्पोर्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आणि म्हणून ते कंटिन्युअस सांगतात की तुम्ही आता आमचं क्रूड ऑइल घ्या. जसं आता भारताचं तुम्ही पाहिलं तर मागच्या गेल्या 2 महिन्यात क्रूड ऑइलचं इम्पोर्ट आपलं US वरनं जवळपास डबल झालं. तर ही जी कारण आहेत, आणि ह्याचा इम्पॅक्ट केवळ अमेरिका भारत असं नाही तर ग्लोबली, आणि तो वाईट होऊ शकतो. मी पुन्हा विनायक गोविलकरांकडे सुद्धा जातो, त्यानंतर पुन्हा आपला अनेक राऊंड होणार आहेत आपले. विनायक गोविलकरजी, मी 2 मुद्दे घेऊन तुमच्याकडे येतोय. आपले जे साऊथ एशियन आणि एशियन कंट्रीज आहेत, देश आहेत, त्याच्यामध्ये चीनमध्ये हा आकडा 34% लावलेला आहे अमेरिकेने, व्हिएतनामवर 46% आणि कंबोडियावरती 49% लावलेला आहे. भारत त्या 26%च्या घरात आहे. तर ही काय त्याला मदत म्हणावी, ट्रम्प आणि मोदींच्या मैत्रीचं हे फळ म्हणावं किंवा काय, या आकड्याकडे स्ट्रॅटेजिकरित्या तुम्ही कसं पाहता? हे काय याचा अर्थ, राजकीय अर्थ ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणू, ती नेमकी याच्यामध्ये तुम्हाला कशी दिसते? आणि सध्या तरी वर्षाला आपल्याला जवळपास 700 कोटी डॉलरचं आपल्याला नुकसान होईल असं एक एस्टिमेट सध्या समोर येत आहे. तर ही तात्पुरती स्थिती असेल, कारण अनेकदा असंही दिसलेलं आहे, ट्रम्प यांनी अनेक घोषणा केल्या होत्या, नंतर त्यांनी त्या काटछाटे केल्या अनेकदा. म्हणजे ते म्हणत होते की आम्ही म्हणजे युनायटेड नेशन्समधून सुद्धा बाहेर पडू वगैरे, पण इतक्या टोकाला ते नाही जात आहेत. तर असं काही होण्याची शक्यता वाटते का? 2 मुद्दे.
एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हो फक्त भारतावर ही ड्युटी लावली नाही आहे, जगातल्या 180 पेक्षा जास्त देशांवर ही ड्युटी लावली आहे. हो ती ड्युटी लावताना किंवा टॅरिफ लावताना जो काही फॉर्म्युला आहे तो आत्ता आपल्याला वाळिंब यांनी सांगितला आहे. हो मला असं वाटतं की भारतावर जी ड्युटी लागली आहे ती 26% लागली आहे आणि ही सेकंड फेजमध्ये लागली आहे. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 3 देशांवर ड्युटी लावली होती. त्याच्यात एक चीन होता, एक कॅनडा होता आणि एक मेक्सिको होता. हो आणि आता हे सेकंड फेज आहे, सेकंड राऊंड आहे, ज्याच्यामध्ये अनेक देशांवर ही ड्युटी लावली. तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे. काही देशांवरची ही ड्युटी फार जास्ती आहे हो आणि आपल्या देशावर त्या मानाने ही ड्युटी 26% म्हणजे रिझनेबल आहे असं आपल्याला कम्पॅरेटिव्हली म्हणता येईल. बरं आता याचा परिणाम जर आपण बघायला गेलो तर पहिला भाग असा आहे की भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ही आपल्या एकूण GDPच्या केवळ 2.2% आहे. म्हणजे आपण काही खूप मोठी निर्यात अमेरिकेला करतोय आपल्या एकूण इकॉनॉमीचा विचार करता, हो अशी स्थिती नाही. पण आपल्याला ट्रेड सरप्लस मात्र अमेरिकेकडनं आहे. बरं आणि गेल्या वर्षी तो सुमारे 35 अब्ज डॉलर्सचा होता. आत्ता डिसेंबरपर्यंत तो सुमारे 25 अब्ज डॉलरचा आहे. त्यामुळे याचा जर काही परिणाम झाला तर आपला हा ट्रेड सरप्लस बरं कमी होण्याची निश्चितच शक्यता आहे. बरं आपल्यावर कमी परिणाम होण्याचं आणखीन एक कारण असं आहे की इतर देशांवर जास्ती टॅरिफ लावल्यामुळे हो ज्या वस्तू ते देश निर्यात करतायत ज्यांना जास्ती टॅरिफ लागलाय त्यांचा काही वाटा, हिस्सा, शेअर आपल्याला भारताला मिळण्याची संधी आपण घेऊ शकतो. तिसरा एक कमी इम्पॅक्ट होण्याचं कारण असं आहे की आपल्याकडचे जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, बरं. विशेषतः मी म्हणेन तांदूळ आणि सी फूड, हे आपण विकण्यासाठी अमेरिकेला जास्ती प्रयत्न करू शकतो. बरं त्या सगळ्या भाषणामध्ये आणि अनाउन्समेंटमध्ये एक गोष्ट अशी आहे की जे प्रोडक्ट्स आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये जर 20% अमेरिकेचे कंपोनंट्स असतील, अमेरिकेत मॅन्युफॅक्चर केलेले कंपोनंट्स त्या फिनिश प्रोडक्टवर असतील, हो तर या टॅरिफमध्ये काही कन्सेशन्स बरं. ही त्यांनी दिलेली आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे हाही एक भाग अर्थात. आपल्याला आपल्या भारतावरचा इम्पॅक्ट कमी मी करण्यासाठी हाच मुद्दा घेऊन मी ते- तुमचाच ते- गोविलकरजी हा मुद्दा घेऊन मी जातोय शैलेंद्र देवळाणकरांकडे आणि त्यानंतर पुन्हा वाळिंबेंकडे सुद्धा जाईन. देवळाणकरजी, मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो 90च्या दशकाची. ब्रेटन वुड्स पासून नंतर ग्लोबलायझेशनची जी सुरुवात होत गेली त्यामध्ये ते फायदे दोन्ही बाजूने असणार होते आणि भारताला स्वतःची बंदिस्त अर्थव्यवस्था खुली करावी लागली. 4 गोष्टी तुम्हाला मिळणार असतील तर 4 गोष्टी तुम्हाला सोडाव्या सुद्धा लागतील. अमेरिकेच्या या नव्या धोरणानंतर आपण ग्लोबलायझेशनच्या मागे चाललेलो आहोत की उलट जे वस्तुतः अपेक्षित होतं 90च्या दशकापासून त्याच्या दिशेने आणखी पुढे जाणार आहोत? नाही, प्रसन्नजी, अत्यंत योग्य प्रश्न तुम्ही विचारला. ही प्रत्येक वेळेला आपण 2 बाबतीमध्ये, म्हणजे विशेष करून आपल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीजला प्रोटेक्ट करण्यासाठी सबसिडीज देणं आणि दुसरं डोअर क्लोज करणं. एक्झॅक्टली. आता जेव्हा तुम्हाला पाहिजे आहे की तुमचा माल हा परदेशात विकला जावा, आता मुद्दा असा आहे की तुमचा गुड्स आणि सर्व्हिसेस मधला जो टोटल एक्सपोर्ट आहे 23-24 मधला इट इज क्लोज टू $900 बिलियन. तुम्हाला असं वाटतं की अमेरिकन बाजारपेठांमध्ये विकला जावा, युरोपियन बाजारपेठांमध्ये विकला जावा, तर हे सगळा रेसिप्रोकल अरेंजमेंट असतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अमेरिकेला तसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भारत आता याच कारणासाठी आरसेप म्हणून एक 16 देशांचा एक ग्लोबल फ्री ट्रेड ग्रुप होता आणि जो आता अस्तित्वात आलाय, पण भारताने शेवटच्या क्षणी त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी नकार दिला. आता त्याच्यामध्ये नकार देण्यामागे पुन्हा एकदा ऍग्रिकल्चर, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट्स यांना प्रोटेक्ट करणं हा भाग होता. सगळ्यात महत्वाची बाब आहे की जर तुम्हाला निर्यात करायची आहे तर तुम्हाला आयात पण करावीच लागणार. तुम्हाला जर मेक इन इंडियाला सक्सेसफुल बनवायचं आहे तर मेक इन इंडिया काय सगळ्या गोष्टी तुम्हाला भारतात नाही बनणार, तुम्हाला अनेक गोष्टी त्यासाठी इम्पोर्टच कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एक तर किती काळ तुम्ही अशा पद्धतीने दरवाजे तुमचे बंद करणार आहात, किती काळ तुम्ही तुमच्या डोमेस्टिक इंडस्ट्रीला अशाच प्रकारे पॅम्पर करणार आहात, हा देखील बाब विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मध्यंतरी पियुष गोयलजी पुण्याला आले होते आणि त्यांनी हाच मुद्दा उचलून धरला होता. प्रामुख्याने आता आपण फार घाबरण्याची गरज नाही. जरी देखील आपण अमेरिकेच्या काही प्रॉडक्ट्सवरच्या इम्पोर्ट ड्युटीज कमी केल्या तरी आता आपले प्रॉडक्ट बऱ्यापैकी कॉम्पिटिटिव्ह झालेले आहेत आणि जे अमेरिकन प्रॉडक्ट्स भारतामध्ये विकले जातील ते मला नाही वाटत की सामान्य लोकांच्या कक्षेमधले आहेत. ते प्रामुख्याने श्रीमंत अफोर्ड करू शकतात. त्यामुळे आता ही मागणी सातत्याने होत राहणार. लक्षात घ्या की भारताचे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स हे फक्त इंडिव्हिज्युअली आहेत, बायलॅटरली आहेत,
भारत एकाही मल्टीलॅटरल फ्री ट्रेड अग्रीमेंटचा मेंबर नाहीये. काही युरोपियन 4 ग्रुप बरोबर आपण नुकतंच नॉर्डिक देशांबरोबर केला, खरं. पण आता आपण युरोपियन महासंघाबरोबर करण्याचा विचार करतो आहोत. भविष्यामध्ये आसियान बरोबर ऍज अ मल्टीलॅटरल लेवलला आपण करण्याचा विचार करतो आहोत. हो. त्यामुळे अनेकदा भारताच्या धोरणांमध्ये देखील एक प्रकारचा विरोधाभास आहे, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. खुद हो. पियुष गोयल ती म्हणाले ही गोष्ट. हो. स्लोली आपल्याला या बाबतीमध्ये विचार करावा लागणार आहे. म्हणजे त्यामुळे मला देवळाणकरजी तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय, कदाचित हा फार मोठा दावा ठरेल, पण तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की ज्या इव्हेंटला जो मोमेंट आला होता, मनमोहन सिंग मोमेंट आला होता, PV नरसिंहराव मोमेंट आला होता 91-92च्या काळा म्हणजे 90च्या दशकामध्ये, त्याच क्षणाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आलेले आहेत की काय, हा प्रश्न मी नंतर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजिट करेन, तुम्हाला पुन्हा येऊन मी तो प्रश्न विचारेन. मी आता वाळिंबेंकडे जातो. वाळिंबेजी, आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही कमेंट्स येत आहेत आणि त्यातल्या तुम्हाला पाहिल्यानंतरच्या कमेंट्स या प्रामुख्यानं आमच्या पोर्टफोलिओचं काय, म्युच्युअल फंड सही ही घोषणा आता डगमगायला लागली असं वाटतंय, आधीच काय कमी होतं तर त्या टॅरिफवर आलेलं आहे, अशा काळात आमची होल्डिंग कॅपॅसिटीचं काय, आता FDचे दर एकदम आनंदीच आहेत सगळे, बाकीचे महागाई आहेत आणि बाकी कर्जाबद्दल तर बोलूच नका. अशा परिस्थितीत जो शेवटचा बरं आमचे PPF वगैरे पैसा कुठे जातो, NPSचा पुन्हा मार्केटमध्येच जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये मग पैसा घालायचा तरी कुठे आणि आहे गुंतवलेला तो होल्ड तरी किती करायचा? प्रसन्न, हा प्रश्न ना सगळ्यांना पडणं साहजिक आहे आणि मी तर म्हणतो की इव्हन तज्ज्ञांना हा प्रश्न पडला असेल. परंतु मला असं वाटतं की आपण कायम इक्विटीकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा बघतो तेव्हा त्याची दीर्घकालीन म्हणजे 5 ते 10 वर्ष मिनिमम जर तुम्ही तुमची होल्डिंग कॅपॅसिटी असेल तर इक्विटी कॅन गिव्ह बेटर रिटर्न्स. आणि आपण जर आत्ता माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत पण मला इक्विटीमध्ये पैसे घालायला भीती वाटत असेल कारण माझा ऑलरेडी इक्विटीमध्ये बऱ्यापैकी लॉस आहे म्हण किंवा माझं ऑलरेडी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, तर फर्दर इन्व्हेस्टमेंट मी कुठे करू शकतो. तर मला असं वाटतं की जेव्हा अनिश्चित काळ असतो ना तेव्हा गोल्ड आणि सिल्वर हे 2 कमोडिटीज आर द बेस्ट बेट आणि त्यामुळे ते गोल्ड ETF किंवा सिल्वर ETF हे खूप फायद्याचे ठरू शकतात. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जर तुम्हाला मार्केटमध्ये बॉन्ड्स मिळत असतील तर बॉन्ड्स यील्ड इफ इट इज अट्रॅक्टिव्ह, कारण आता RBIचे रेट पुन्हा आरबीआयचं असे संकेत मिळतात की कदाचित व्याजदर कमी होऊ शकतील. तर व्याजदर आणखीन कमी झाले तर कदाचित बॉन्डवरचं यील्ड आपल्याला आत्ता जे मिळतंय ते आणखीन कमी होऊ शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की इट इज बेटर टू बाय बॉन्ड्स इन दिस मार्केट किंवा तुमचं होल्डिंग तर तुम्ही अजिबात काढू नका किंवा SIP ही बंद करू नका. इफ यू आर अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर तुम्हाला इक्विटीमध्ये किंवा इव्हन म्युच्युअल फंडामध्ये कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट ही आवश्यक आहे. पण कुठल्याही परिस्थितीत म्युच्युअल फंडचा रिटर्न हा अगदी म्हणजे बेकारातला बेकार परफॉर्मन्स फंड असेल तरी सुद्धा 10 ते 12% इक्विटीमध्ये रिटर्न त्याला मिळणारच. सो माझ्या मते ह्या दोन्ही इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा, पण ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कमोडिटीज म्हणजे सिल्वर आणि गोल्ड इज अ प्रिफर्ड ऑप्शन. इकडे एक मुद्दा, 2 मुद्दे खरं तर क्लब करून विचारतो. एक म्हणजे गोल्ड ETFचा आपण मुद्दा मांडला वाळिंबे सर, पण त्याच्या निमित्तानं जर का आत्ताची किंमत जवळपास लाखाच्या हिशोबाने जात असेल सोन्याची, तर मग तुम्हाला ETFचे युनिट्स एवढ्या प्रमाणात कमी मिळणार आणि जनरली शेअर मार्केटला तरी जे तत्व असतं की जेव्हा ते कोसळलेले तेव्हाच एंट्री घेण्याची सुवर्ण संधी असते, कारण तुम्हाला काजू बदाम हे अगदी कांदे बटाट्याच्या भावात मिळणार असतात. आता कांद्याचे रेट वाढतात ते सोडून द्या. अशा काळामध्ये मग आपण काय करावं, हा पहिला प्रश्न माझा तुम्हाला. गोल्ड ETFचा तुम्ही मुद्दा मांडला आणि दुसरा मुद्दा असा की आपला आत्तापर्यंत काही असे फंड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्लोबल शेअर कंपन्यांचे शेअर्स सुद्धा घेऊ शकता, अमेरिकेतले शेअर्स सुद्धा घेऊ शकतात. आता आपल्या भारतामध्ये जी जागरूकता भारतातल्या कंपन्यांच्या दृष्टीने आलेली आहे, आता ती आपण जागतिक पातळीला घेऊन गेली पाहिजे. जे आपले लोकल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी आता अशा फंड्समध्ये, अशा ठिकाणच्या बाजारामध्ये इन्व्हेस्ट करणं सुरू केलं पाहिजे. नाही, मग याच्यामध्ये ना प्रसिद्ध मल्टी असेट फंड मल्टी असेट मध्ये इक्विटी आहेत, बॉन्ड्स आहेत, कॅश आहे आणि कमोडिटी पण आहे. सो मल्टी असेट इज अ प्रिफर्ड क्लास. पण ही जे दुसरं तुम्ही आता जे लॉजिक सांगितलं की गोल्ड आणि सिल्वर आता जर हाय रेटला असेल तर ते पुन्हा पडेल का, तर ती शक्यता मला कमी वाटते. कारण आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर लॉंग टर्म मध्ये इव्हन गोल्ड आणि सिल्वर हॅज गिव्हन कन्सिस्टंट रिटर्न्स. इनफॅक्ट मागच्या वर्षीचा गोल्डचा सिल्वरचा रिटर्न, त्याच्या मागच्या वर्षीचा सुद्धा गोल्ड आणि सिल्वरचा रिटर्न हा इक्विटीपेक्षा जास्त होता. सो त्यामुळे मला असं वाटतं की गोल्डपेक्षा सिल्वर जास्त, कारण सिल्वर आपल्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल यूज पण सिल्वरचा आहे. त्यामुळे ज्यांची चांदीमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट असेल त्यांनी सिल्वर इज अ प्रिफर्ड ऑप्शन. एक छोटीशी प्रतिक्रिया फक्त इथे मी गोळवळकरांकडनं घेईन, विनय गोळवळकरांकडनं शेवटाकडे जात असताना. गोळवळकरजी, या निमित्तानं
अनेक ठिकाणी अशी चर्चा होते की आपण पुन्हा ग्लोबलायझेशन डिग्लोबलायझेशन व्हायला लागलेलं आहे. आता अमेरिकाच जर का आर्थिक राष्ट्रवाद आणत असेल तर बाकीच्या देशांची काही अर्थच उरलेला नाहीये. हे तुम्हाला वाटतंय असं खरंच होताना दिसतंय? थोडक्यात प्लीज. ग्लोबलायझेशन ही सुद्धा एक आर्टिफिशियल व्यवस्था केलेली होती. आणि मी तर आता इतक्या 32 वर्ष होऊन गेली या प्रक्रियेला. हो. त्याचा अनुभव बघता असं लक्षात येईल की हे विकसित देशांनी, विशेषतः अमेरिकेने आपल्या इकॉनॉमीच्या फायद्यासाठी केलेली ही सगळी अरेंजमेंट होती. WTOचे झालेले सगळे करार, मग तो गॅटचा करार असो, ट्रिप्सचा असो, ट्रिम्सचा असो, सर्व्हिसेसचा असो, हे सगळे करार एका अर्थाने तुम्ही मार्केट खोला आणि गुंतवणुकीला मोकळीक द्या, वस्तूंना मोकळीक द्या, सेवांना मोकळीक द्या, असे सगळे व्यवहार झाले होते. अगदी सोपा साधा सामान्य माणसाला समजणारा प्रश्न असा आहे की गुंतवणूक कोण देश करू शकतात? छोटे विकसनशील अविकसित देश थोडीच जाऊन गुंतवणूक करू शकतात. म्हणजे यांच्या बाजारपेठा खुला व्हाव्यात आणि विकसित आणि मोठ्या देशांना बाजारपेठा मिळाव्यात या हेतूने हे सगळं ग्लोबलायझेशनचं चक्र सुरू झालेलं होतं. आता ह्या ज्या त्यावेळच्या छोट्या कंट्रीज होत्या, जरा कमी विकसित होत्या, त्या आता आलेल्या पैशामुळे, तंत्रज्ञानामुळे, गुंतवणुकीमुळे ज्यांनी फायदा करून घेतला त्या आता अंडर डेव्हलप पासून डेव्हलपिंग आणि डेव्हलपिंग पासून इमर्जिंग इकॉनॉमीज झाल्या आहेत. त्यामुळे आता त्याही जागतिक बाजारपेठेमध्ये काही ना काहीतरी आपलं स्थान निर्माण करतात. आपल्या तिन्ही मान्यवरांच्या बोलण्याचं सार जे दिसतंय ते असं, जे 90च्या दशकातल्या आर्थिक विवरण ज्यांनी वाचन केलं असेल तेव्हाच्या बातम्या आणि लेख वाचले असतील की आता पुन्हा एकदा भारत त्याच कठड्यापर्यंत आलेला आहे, त्याच दरीच्या कड्यापर्यंत आलेला आहे की आता तुम्हाला सावरण्यासाठी सरकार मदतीला करणार नाही. त्यावेळी फक्त मोजक्याच इमारती हे होत्या, कंपन्या होत्या, तीच मर्सिडीज आपल्याला गाडी बघायला मिळायची, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर असेल. आता बाकीच्या आल्या. आता हे आणखी पुढे होणार आहे. हे डिग्लोबलायझेशन नाही तर मूळ ग्लोबलायझेशन जे अपेक्षित होतं त्याची पुढची आवृत्ती असणार आहे आणि यासाठी भारतीय उद्योगाला तयार राहावं लागेल. भारतीय सर्वसामान्यांसाठी जरा अडचणीचा काळ जरी असला तरी जसं आपल्याला अजय वाळिंबेंनी सांगितलं, स्टे इन्व्हेस्टेड, पैसे गुंतवत राहा, हीच ती संधी आहे. 10 वर्षाचा हिशोब ठेवलात तर तुम्हाला त्याचे अगदी 12% हिशोबाने FD पेक्षा जास्तच तुम्हाला मिळणार आणि तिकडे तर टॅक्सही लागतो. इथे पण टॅक्स आहे, पण किमान तुम्ही जर का 10 वर्षाचा हिशोब केला तर तुम्हाला जास्त ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असू शकतो. यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या या विषयासाठी सुगम पद्धतीने सांगितल्यासाठी मी आपल्या तिन्ही मान्यवरांचे इथे आभार मानतो. या कार्यक्रमात वेळ देण्यासाठी तुमचे आभार मानतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.